हितपाणी मंडनं मंडनानां तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदये धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। अलङ्कापुरी रम्यसिंहासनस्थं पदं भोजतेजस्फुरदिका प्रदेशं विधेन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्री गणेशाय नमः। आता अभिनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिली मिया। सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। प्रस्तुत प्रसंगी ज्या कारणासाठी आपण इथे उपस्थित आहोत, संत महात्म्यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या ह्या चिंचोड्याचा पाडा किंवा कुंभारखानपाडा अर्थात रागाई माता मंदिर परिसर, एक छान उपक्रम मंडळाच्या वतीनं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय। शारदीय नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने हरिपाठ, प्रवचन, भजन, कीर्तन असा भरगच्च कार्यक्रम भक्ती मार्गातला आणि खऱ्या अर्थाने आपण त्या आदिमाया आदिशक्तीला जगन्मातेला प्रसन्न करण्याकरिताच हा उपक्रम आपला आहे। स्तुत्य उपक्रम आहे। मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना सदस्यांना द्यावे तेवढे धन्यवाद कमी आहेत। माझ्याकडे ही सेवा आदरणीय आणि सगळ्यांनाच ज्यांचं मार्गदर्शन आपल्याला हवं असतं असे आमचे अर्चंद मामा आणि आधी करून सगळीच मंडळी, आपली मग प्रदीप सर, बाकीची सगळी मंडळी ह्या ठिकाणी आईचं वर्णन आपल्याला करायचं आहे, आईची महती सांगायची आहे, आई कशा रीतीनं आपल्या भक्तांचं पालन करते हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे। ही आदिमाया आदिशक्ती भगवंतानेच त्यांच्या शरीरातून उत्पन्न केलेली आदिमाया आदिशक्ती। आपण थोडंसं पुढे येणारच आहोत नंतर। विशेष करून उपस्थित सगळ्याच माझ्या दुर्गा स्वरूप असलेल्या माता भगिनींच्या चरणी नतमस्तक होतो। पांडुरंग परमात्मा स्वरूप असलेल्या माझ्या बंधुवर्गाच्या चरणी नतमस्तक होतो आणि आजच्या सेवेकडे वळतोय। सेवेकरिता जी ओवी गायलेली आहे जवळजवळ सगळ्यांच्याच परिचयातली आणि पाठातली आहे। आता अभिनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिली मिया। नमिली मिया किंवा नमस्कारिली मिया पाठाभेद आहे। ज्ञानियांचेही गुरु आणि राज्यांचेही राजे असलेले महाविष्णूचा अवतार असलेले ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरीसारखा पवित्र ग्रंथ ज्याला पंचम वेद म्हटलं जाते, या ग्रंथाची सुरुवात करत असतानाच मंगलाचरणामध्ये भगवान गणेशांना सुरुवातीला वंदन करतात आणि 20 ओव्या ह्या भगवान गणेशांसाठी स्तवनाच्या आहेत आणि 21व्या ओव्यामध्ये ह्या आदिमाई आदिशक्तीचं वर्णन करतात। सुरुवात अशी आहे, ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तूची गणेशो सकलमती प्रकाशो म्हणे निवृत्ती दासू अवधारी जोजी। सुरुवात कशी आहे पहा बरं, किती छान आहे।
ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या. ओंकार स्वरूपामध्ये असलेला तोच ईश्वर, निर्गुण निराकार असलेला परमात्मा ओंकारापासून उत्पन्न होते. आणि मग त्याच ओंकाराला, ज्याला वेदांनी प्रतिपादित केलेलं आहे, वेद प्रतिपाद्या, अशा ओंकार स्वरूप आत्मस्वरूपाची ओळख आपल्याला करून घ्यायची आहे. आणि तोच आत्मस्वरूप म्हणजेच ब्रह्मस्वरूप, अहम ब्रह्मास्मी, हे त्याच आत्मस्वरूपाला म्हणतात. आणि मग त्याच गणेशाला वंदन करून ज्ञानोबाराय पुढे चालतात. या ठिकाणी आदिमाया आदिशक्ती, अर्थात या शारदीय नवरात्र उत्सवाच्या काळामध्ये 9 रूपांमध्ये आपण तिची पूजा करतोय. वास्तविकता शास्त्रकर्त्यांनी असं सांगितलं आहे, ही नवरात्र खऱ्या अर्थाने नवविधा भक्ती करण्याकरिता हा जो कालखंड आहे, हा नवविध भक्तीचा आहे. आणि म्हणून रोज आपण भक्तीची एक एक पायरी चढलो पाहिजे. त्या नवविधा भक्तीचं वर्णन करत असताना महात्म्यांनी स्पष्टपणे सांगितले, कोणत्या बरं त्या पायऱ्या? श्रवणम कीर्तनम विष्णू, स्मरणम पादसेवनम, अर्चनम वंदनम. पादसेवन झाल्यानंतर अर्चनम वंदनम आहे. त्यानंतर थोडंसं राहिलं, आता घाईमध्ये असं होतं, श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम, अर्चनम वंदनम दास्य सख्य आणि आत्मनिवेदनम, अशा 9 पायऱ्या. सुरुवातीला श्रवण नावाची भक्ती आमच्या जीवनात घडली पाहिजे. संतांनी तर असं वर्णन केलं आहे का श्रवणापेक्षा दुसरी मोठी भक्तीच नाही. श्रवणे कीर्तने झाले ते पावन, सनकाधिक जाण परमभक्त. श्रवण आणि कीर्तनाच्या माध्यमातूनच आपल्याला पवित्र होता येतं बाबा. म्हणून श्रवण नावाची पहिली पायरी आहे आणि ही पहिली पायरी आपल्याला चढायचं आहे. प्रत्येक दिवसामध्ये एक एक माळ त्या भक्तीची आपल्याला चढायची आहे, देवीला अर्पण करायची आहे. पण गंमत अशी आहे, आम्ही बाह्य अंगावर बोलून गेलो आहे. देवीला आवडणारे कलर, रंग आणि मग तशी वस्त्र परिधान करावी. करू नये असं नाही, उलट मी तर सांगतो, माता भगिनींनी खूप छान नटावं, सजावं, लक्ष्मी स्वरूप आहात. परंतु ह्या रंगाचा संबंध कुठेही देवी मातेशी जोडलेला नाही. मग करू नये का? केलं पाहिजे. रंगाचा संबंध हा ग्रहांशी आहे. प्रत्येक ग्रहाचा, जसे 9 ग्रह आहेत, नवविधा भक्तीत असे 9 ग्रह आहेत आणि या 9 ग्रहांचे प्रत्येकाचे वेगळे वेगळे रंग आहेत. आणि ज्या दिवसाला ज्या ग्रहाचा रंग असेल त्या रंगामध्ये आपण जर रंगलो तर त्या ग्रहाची कृपा होते आपल्यावर. मग का बरं करू नये? उलट आणखी कराच तुम्ही. परंतु मुख्य भाव त्या भक्ती मार्गातला आहे. एक एक पायरी रोज श्रवण भक्ती झाली का मग परत कीर्तन भक्ती करायची, त्यानंतर स्मरण भक्ती करायची, पादसेवनाची करायची, अर्चनाची, वंदनाची, दास्य सख्य, आणि मग शेवटी नवविधा ही भक्ती झाली का शेवटच्या दिवसाला आत्मसाक्षात्कार होईल आणि तोच खरा विजय होईल आणि तो विजयादशमी. त्यालाच आपण दसरा म्हणून साजरा करायचा आहे आपल्याला. आता हे कळण्याकरताच ह्या आदिमाई आदिशक्तीची स्थापना. एक व्यवहारामधलं रोजचं चित्र आपण पाहूया. आदिमाया आदिशक्ती ही मूळ प्रकृती आहे. कधी कधी असं म्हटलं जातं, या सर वा छान, का या आदिमाया आदिशक्तीपासूनच या विश्वाची निर्मिती झाली. तिन्ही देवतांची निर्मिती याच्यापासूनच झाली. ब्रह्मा विष्णू महेश ही बालकं झाली आहेत आणि तिच्या इच्छेनं ते काम करतात. कधी कधी असंही आपण ऐकून आलोत का भगवंताचीच आंतरिक शक्ती ही आदिमाया आदिशक्ती आहे. तिला योगमाया किंवा महामाया या नावाने संबोधली जाते. पटण्यासाठी उदाहरण देतोय. आपण ज्या वेळेला काळोखात असतो किंवा प्रकाश झोतापासून वेगळे असतो त्यावेळेला आपली सावली आपल्याला दिसते का? तर नाही.
पण सावळी आपल्या शरीरात नाही आहे का? आहे. आपल्या प्रत्येकाच्या शरीरामध्ये सावली आहे, परंतु तिच्यावर प्रकाश झोत टाकल्याशिवाय ती सावली दिसत नाही. भगवंताचं अधिष्ठान असंच आहे. मूळ भगवंत निर्गुण निराकार असलेला, अव्यक्त स्वरूपामध्ये असलेला तो परमात्मा असा दिसत नाहीत, किंवा त्यांनीच त्या शक्तीला ज्या वेळेला प्रसंग येईल त्या प्रसंगानुसार प्रकट केली जाते. अनेक पुराणांमध्ये आपण हे ऐकून आलेलो आहोत. श्रीमद भागवत महापुराणाचा विचार केला, तिथेही पृथ्वी माता या दैत्यांचा भार सहन न झाल्यामुळं देवतांना शरण जाते आणि मग सगळ्या देवता मिळून भगवान नारायणाला शरण जातात. त्याही अगोदर आपण असं ऐकून आलो आहे की ही आदिमाया आदिशक्ती भगवंताच्या इच्छेनुसार त्यांनी इच्छा करावी, ह्या आदिमायाला आदिशक्तीला ऑर्डर करावी आणि मग तिने या सृष्टीची रचना करावी. ज्ञानोबारायांचा एक अभंग, प्रसिद्ध अभंग कूट प्रकरणातला, आपल्याला सगळ्यांना चांगल्या प्रकारे माहीत आहेत. इथे या सगळ्याचं खंडन केलं जातं आहे. पती जन्मला माझे उदरी, पती जन्मला माझे उदरी, मी झाली तयाची नोवरी, मी झाले तयाची नोवरी, पतिव्रता धर्म पावो माझा. पती जन्मला माझे उदरी आणि मी झाली तयाची नोवरी. कसं बरं गणित बसेल? हाच पती माझ्या पोटातून जन्माला आला आणि त्याच्याबरोबर मी लग्न केलं, तो माझा नवरा झाला. पती आणि नवरा एकच व्यक्ती असते का? नाही, कूटाभंग आहे. म्हणजेच ज्या भगवंताच्या अंगातून ही शक्ती निर्माण झाली तीच आदिमाया आदिशक्ती, पण ती त्यांच्यापासून वेगळी नाही आहे. शास्त्राच्या भाषेमध्ये द्वैत आणि अद्वैत भाव, आपल्याला द्वैतामध्ये न राहता अद्वैताची ओळख करून घ्यायची. अद्वैत परमात्मा आणि त्याचं स्वरूप जाणायचं आहे. मग ही आदिमाया आदिशक्ती, ज्ञानोबारायांनी आणखी एक उदाहरण दिलं आहे ज्ञानेश्वरीमध्ये. स्वमायेचे आडवस्त्र लावून एकला खेळवी सूत्र, बाहेरी नटवी छायाचित्र 84 लक्ष. स्वमायेचे आडवस्त्र म्हणजे त्याच्याच ह्या मायेचे वस्त्र आपल्याच्या सगळ्यांच्या मध्ये पकडले, आड केलंय आणि मग ते आड असलेलं ते वस्त्र पकडलंय आणि बाहेर काय केलंय त्यांनी? 84 लक्ष योनीची निर्मिती केली आहे. बाहेरी नटवी छायाचित्र 84 लक्ष योनी. बरं, कसं? या 84 लक्ष योनीला जरी त्यांनी निर्मित केलं असलं तरी आपण एक कळसूत्री बाहुल्यांचा खेळ पाहिला आहे ना. ते हातात सगळं त्यांच्या असतं, वरती दोऱ्या टांगलेल्या असतात आणि मग त्या सगळ्या बाहुल्यांना नाचवत असतात. आपलं नाचणं तसंच आहे, सगळ्या दोऱ्या त्यांच्या हातामध्ये येते. मग त्याचीच स्वरूपता असलेलं ही आदिमाया आदिशक्ती. पूर्वीच्या काळामध्ये ज्यावेळेला असुरांचं राज्य असायचं, असुर खडतर तपश्चर्या करायचे. हे दैत्य तपश्चर्यामध्ये मातब्बर, पण भगवंताकडनं वरदान मिळालं चिंतामण दादा का मग मात्र उन्मत्त व्हायचे आणि उन्मत्त व्हायचे आणि ज्यांनी वरदान दिलं त्याच्यावर हल्ला करायचे. मग बऱ्याच वेळेला असं व्हायचं आहे का स्त्रीशक्ती ही अबला म्हणून गणली जायची आणि स्त्रियांपासून आम्हाला धोकाच नाही म्हणून हे असुर वरदान मागत असताना कोणत्याही पुरुष शक्तीकडनं आम्हाला मरण नको असं वरदान मागायचे. आणि मग त्याच वेळेला भगवंत, कारण तो चतुर आहे ना, त्यांच्या मुखातून असंच बोलून, चतुरा तू शिरोमणी गुण लावण्याची खाणी, मुकुट सकळामणी धन्य तुझी विठोबा. नाही कोणाच्या हातात सापडणार तो. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती ज्यांच्याकडे आहेत असा तो भगवंत. आणि मग स्त्रीशक्तीचा विषयच यायचा नाही. मग भगवंत अशा मातलेल्या दैत्यांचा संहार करण्याकरता स्त्रीशक्ती धारण करायचे आणि मग त्या दैत्यांचा विनाश करायचे. ह्या आदिमाया आदिशक्तीचं स्वरूप जाणत असताना ती मूळ स्वरूपामध्ये रुक्मिणी माता
किंवा लक्ष्मी माता ही मानली जाते. मग तिचंच अवतार अनंत ब्रह्मांडाची शक्तींची स्वामिनी, अनंत शक्तींची स्वामिनी तिला म्हटलं जाते. मूळ स्वरूप तिचं तिथून आहे. भगवान विष्णू आणि भगवान लक्ष्मी हे जर आपण जोडी मानली तर मूळ स्वरूप तिथून आहे. अशा या भगवंतांच्या लीला आहेत. प्रकरण कुठून सुरू होतं आहे? दक्ष राजापासून सुरू होतं आहे. दक्ष राजाच्या यज्ञामध्ये ज्या वेळेला भगवान शिवजींना बोलवणंच नाही, बोलवणं नसू द्या, परंतु ते नसताना त्यांच्या गैरहजेरीत त्यांची निंदा सुरू होती. आपल्या पतीकडं जाण्याकरता विशेष आमंत्रण, आपल्या वडिलांकडे जाण्याकरिता विशेष आमंत्रणाची गरज नसते असं देवर्षी नारद त्या पार्वती मातेला सांगतात आणि त्यामुळं ती वडिलांकडे न बोलावता गेलेली आहे. मी थोडं फास्ट चालतोय, आपण या सर्व ऐकून आहोत. आपल्या पतीचा अपमान ज्या ठिकाणी होतो आणि ज्यांच्याकडनं होतो ते तर माझे जन्मदाते आहेत, मग त्यांनी जन्माला घातलेलं हे शरीर हेच ठेवायचं ना आपण, कारण ह्या शरीराला दोष लागेल. पतीची निंदा ऐकणं, शास्त्रकर्त्यांचं असं म्हणणं आहे का जसं गुरूंची सुद्धा निंदा आपल्या कानाने ऐकू नये. एकतर आपल्याकडे सामर्थ्य असेल तर त्याच्याशी 2 हात करावे, पण शक्यतो हा मार्ग बरोबर नाही. त्यापेक्षा आपणच तिथून उठून जावं. म्हणजेच आपल्या श्रीगुरूंची निंदा आपल्या कानामध्ये ऐकायची नाही. या सतीमातेला असंच वाटलं आहे का ज्याचं हे शरीर आहे ते शरीरच नष्ट करावं, आणि म्हणून त्याच कुंडामध्ये या सतीमातेनं देहत्याग करण्याचं ठरवलं आहे. हा देहत्याग करत असतानाच तिथे खूप मोठ्या प्रमाणे आता आरडाओरडा सुरू झालेला आहे. बातमी भगवान शिवजींना कळली आणि मग रागाने क्रोधाने त्याने जटा आपल्या जमिनीवर आपटल्यात आणि मग त्या जटेतूनच एक बालक तयार झाला, वीरभद्र नावाचा एक मुलगा तयार झाला आहे. आणि मग त्याने या इकडे येऊन सगळ्यांचे दानादान करायला सुरुवात केलेली. बरं, इकडे सगळं असं चालू असताना भगवान शिवजीसुद्धा आलेले आहेत. त्याने त्या सतीमातेचं प्रेत आपल्या खांद्यावर घेतलं आहे आणि संपूर्ण जगताचा विध्वंस करावा या हेतूने सगळीकडे सैरवैर फिरत आहेत. सगळ्या देवता भयभीत झालेले आहेत. काय करावं? अख्खा ब्रह्मांडाचा नाश होऊन जाईल आणि शिवजींना कोण थांबवेल? एकतर अजूनही त्यांनी तिसरं नयन उघडलेलं नाही आहे, फक्त तांडवच करत सगळ्यांचा विध्वंस करतायत. समोर जाईल त्याचा मग कोणी ऋषीमुनी आहेत, देवता आहेत, लहान आहे, मोठं आहे, कसलाही विचार नाही. सगळ्यांनी भगवान विष्णूंना प्रार्थना केली, आता तुम्हीच वाचू शकताय. पण प्रश्न असा आहे, वाचवायला समोर जाईल कोण? सामोरं गेल्याशिवाय हे शक्य नाही. आपण सामान्य जीवनामध्ये एक गोष्ट नेहमी पाहतोय, ज्या वेळेला आपल्या अत्यंत प्रिय व्यक्तीचं मृत्यू होतोय त्यावेळेला जे प्रेत आपल्या डोळ्यासमोर असतं त्यावेळेला दुःख आवरणं शक्य नसतं. परंतु त्या प्रेताला चिताग्नी दिली, त्याला आपण चितेवर ठेवलं आणि एकदा का अग्निमुखामध्ये हवन झालं त्याचं का मग ॲटोमॅटिक तो दुःख कमी होतं. पण जोपर्यंत प्रेत आपल्या समोर आहे तोपर्यंत दुःख कमी होत नाही. मग ते 2 तास असो, 4 तास असो का रात्रभर असो, सतत दुःख. सगळ्यांनी मिळून विचार केला, विष्णू भगवंताला सांगितलं हे प्रेताला नष्ट केलं पाहिजे आणि ते काम तुम्हीच करू शकताय. भगवान विष्णूंनी सुदर्शनाच्या माध्यमातून त्या प्रेताचे खंडविखंड केलेत. भगवान शिवजी जसे फिरत होते तसे त्या सतीमातेचा अंगाचा एक भाग प्रत्येक ठिकाणी पडत गेला आहे आणि अशा रीतीनं 51 शक्तिपीठांची निर्मिती झाली. या सतीमातेचा प्रत्येक अंगाचा एक भाग तुकडा ज्या ज्या ठिकाणी पडत होता तिथं शक्तिपीठ निर्माण झाली. आपल्या महाराष्ट्राच्या वाट्याला 3.5 शक्तिपीठ आहेत. त्यामध्ये अग्रस्थानी असलेलं कोल्हापूरचं करवीरचं शक्तिपीठ, ज्या ठिकाणी हीच मैया लक्ष्मीच्या रूपानं राहते. दुसरं शक्तिपीठ आहे तुळजापूरला भवानी माता
हीच शक्तिमाता आहे. तिसरं शक्तिपीठ आहे नांदेडमध्ये रेणुका माता माहूरगडावर. आणि चौथं शक्तिपीठ आपल्या जवळ आहे इकडे सप्तशृंगी. सुरुवातीला आपण ह्या महाराष्ट्रातल्या शक्तिपीठांची ओळख करून घेऊया थोडक्यात. माहीत तर सगळ्यांनाच आहे, तरी आपलं वक्त्याचं कर्तव्य आहे. जसं ही रागाई माता मूळ स्वरूप कुठे आहे? मोठा गाव रागाई माता मंदिर. गेल्या वर्षी आम्ही त्या ठिकाणी प्रवचन करून आलो आहे. ह्या वर्षी थोडंसं नाकारण्याचं कारण आमच्या गावातच सप्ताह असल्यामुळं गावातलाच महाराज दुसऱ्या गावोगावी जात असेल तर मग तिथे कोण थांबेल. आणि तरी पण या बाबांच्या आज्ञेमुळं मला इथं यावं लागलं. एखादा दिवस चालू शकतो. चला बरं, हीच रागाई माता मूळ स्वरूपामध्ये तिथे आहे, परंतु काही कारणास्तव ती रागाने इकडे आली. आणि मग तीच रागाई माता आपण सर्वांनी आपल्या कुटुंबाची ही कुलदेवता आहे. ह्या देवतेबद्दल बाबांनी खूप माहिती मला सांगितली. बाबांनी तरी प्रसिद्ध पुस्तकच लिहिलं नाही का. अनेक प्रसंग सांगता येतील. पावसाळ्यातले दिवस, कडाडणारी वीज आणि त्या विजेचं ज्यावेळेला इथेच ती वीज पडली त्यावेळेलाही आपले श्रीधर भाऊ नाही का, तेही इथे असताना कोणाच्याही अंगाला धक्का लागला नाही. हा देवीचा साक्षात्कार आहे. पण आपल्या अंतःकरणामध्ये भाव जागृत व्हावा लागेल. भावाशिवाय देव तर नाहीच आहे ना दादा. भाव खूप महत्त्वाचं आहे. म्हणून मगाशी मी जे म्हटलो ना, बाह्य अंगापेक्षाही अंतरंगाला खूप किंमत आहे. भगवंताचं स्पष्ट म्हणणं आहे की नाही, की तुम्ही मला काय अर्पण करता, समर्पित करताय त्याला विशेष महत्त्व नाही. मी तर काहीही तुम्ही ती दिलं तरी त्याचा स्वीकार करेन, पण त्यामागचा भाव किती आहे ह्याला विशेष महत्त्व आहे. आणि म्हणून भावनेनंच याची आपल्याला पूजा करायची आहे. कोल्हापूरचा सुरुवातीचा विचार पाहू गेलो तर गंमत काय झाली बाबा. आपल्याकडे 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, उपनिषद आणि अनेक ग्रंथ. त्यामुळं प्रत्येक ग्रंथाचा विचार केला, शास्त्राचा किंवा वेदांचा विचार केला तर एकमत किंवा एकवाच्यता पाहायला नाही मिळत. थोडंफार फरक असतोच. देवतांमध्ये श्रेष्ठ कोण अशी चर्चा एक वेळ ऋषींमुनीमध्ये झाली. त्यांनी विचार केला, तिन्ही देव आहेत, तुल्यबल आहेत, समान आहेत, तरी पण याच्यामध्ये सर्वात श्रेष्ठ कोण असेल. वास्तविक तशी काही गरज नव्हती. तिघांचं पूजन करायचंच होतं ना. ब्रह्मा, विष्णू, महेश. जो निर्मिती करतोय, जो पालन करतोय, जो संहार करतोय, 3 डिपार्टमेंट 3 देवांकडे येते. ब्रह्माजी निर्मिती करायची, भगवान विष्णूंनी सांभाळायचं आणि शिवजींनी विनाश करायचा. मग श्रेष्ठ कोण? अरे तिन्ही श्रेष्ठ आहेत, परंतु नाही, परीक्षा घ्यायची. बरं, परीक्षा कोणी घ्यायची? परीक्षकचं तसा पाहिजे ना. आहेत आपल्याकडे सरमंडळी आहेत सगळे. विश्वास सर आहेत, इकडे प्रदीप सर आहेत, सगळी मंडळी आपण या ठिकाणी जाणकार मंडळी आहेत. बरं, 10वीचे पेपर तपासायचे तर 7वीच्या शिक्षकाच्या हातात देऊन चालेल का? नाही ना, कमीत कमी ग्रॅज्युएशन तर पाहिजे ना. 12वी चालणार नाही तसं पाहायला गेलं तर. मग भृगुऋषींची निवड केली. भृगुऋषी तुम्ही ज्येष्ठ श्रेष्ठ आहात, तुम्ही परीक्षा घ्या. आणि परीक्षा घेण्याकरता भृगुऋषी त्या कैलासामध्ये गेलेत. कैलासामध्ये गेल्यानंतर भगवान शिवजींनी पाहिलं, वा 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 गुरुदेव, या 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 बसा, आपलं स्वागत आहे. बस कसं काय येणं केलं? काय ना, असंच चक्कर मारली. पाहुणचार वगैरे झाला, परंतु न जाणो त्यांना काय नाही आवडलं तिथलं. कदाचित विचार केला असेल, हा कसला देव, अंगाला भस्म लावलंय, गजचर्म व्याघ्रांबर, कंठी शोभे वासुकी हार. नाही पटलं त्यांना. येऊ का? बसा ना. काय काम वगैरे काय का काम नव्हतं, असं चालू होतं. गेले निघून. कुठे जावं त्यांनी? आता गेले ब्रह्मलोकामध्ये. ब्रह्मदेवाला तिथे गेल्यानंतर ब्रह्मदेवाला पाहिलं, वा वा गुरुदेव, या 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 स्वागत आहे आपलं. कसं येणं कालं, आमचं भाग्य आहे, संतांची चरणं आमच्या घराकडे लागलीत. ठीक आहे, बसलेत, गप्पा गोष्टी झाल्या. तिथेही काही त्यांच्या मनासारखं नाही झालं. हेही नाही श्रेष्ठ. आता राहिले कोण? भगवान विष्णू. विष्णूंकडे जावं. आणि मग क्षीरसागरामध्ये शेषशय्येवर पहुडलेले भगवान विष्णू, लक्ष्मी माया त्यांचे पाय चेपत आहेत.
माझं आवडतं उदाहरण आहे बाबा हे. सांगावं कधी कधी माता भगिनींनी झाला तर झाला परिणाम. पूर्वीच्या काळामध्ये असं होतं नाही का, पतिराजांचे पाय वगैरे चेपून द्यायचे आणि आम्ही लहान लहान होतो ना त्यावेळेला पाय चेपण्याची एवढी ताकद नव्हती म्हणून तुडवण्याचा एक प्रकार होता. आता त्याचे 2 प्रकार आहेत तुडवण्याचे नाही का. मग एक मस्त आहे की 12-15 किलोचा तो मुलगा असेल किंवा मुलगी असेल, मग आपल्या बाबांनी खाली मस्त उबडं झोपावं आणि त्यांच्या पाठीवर मशाज करावी. आता तसा काळही राहिला नाही नाही का, काळ बदलतोय, परिवर्तन सृष्टीचा नियम आहे, काला येतस्मै नमा. बरं आता फूट मशा झाल्यात ना 20, 30, 40, 50 रुपये देऊन. पहा बरं आपण कधी त्यांच्याकडे नीट पाहिलं का, ज्या वेळेला पायाची मशाज होते ना ह्याच्यासाठी पूर्वी दुसऱ्या देशांमध्ये जावं लागायचं. आता बरं झालं आपल्या देशातच आले सगळं ते. बरं ही मशाज सुरू असते ना माणूस मस्तपैकी निवांत राहतो, डोळे मिटून घेतो. वाटलंच तर बघा तिथं जाऊन शिवाजी दादा. बरं हे डोळे मिटून घेतो आणि मग लक्ष्मी मैया पाय चेपत असल्यामुळे भगवंतांना साहजिकच आराम वाटला. पटत नसेल तर घरी गेल्यावर आपल्या पतिराजांचे पाय मलून बघा डोळे मिटतात की नाही. कमीत कमी ही संधी मिळेल आपल्याला. बरं मग भगवंत डोळे मिटून आहेत आणि लक्ष्मी मैया त्यांच्या कामामध्ये व्यस्त आहेत. भृगु ऋषी तिथे गेलेत, पाहतात अरे मी आल्याचं यांना काही समजलं नाही, एवढे आपल्या कामामध्ये मग्न आहेत, डोळेही उघडत नाही, मला नमस्कारही करत नाही. आणि धाडदिशी जाऊन भगवान विष्णूंच्या छातीवर लात मारली. छातीवर लात मारली, ती लात काय असती होती का, रागानेच मारलेली होती, आपल्यासारख्याला सहनही झाली नसती. सोप्या भाषेत सांगू का, पासली तुटल एवढ्या जोरात लात मारली होती. आणि भगवंताला ती लात जाणवले, डोळे उघडले, एवढ्या जोरात कसला प्रहार झाला आहे म्हणून पाहतात तर राग तर आला होता. पण समोर गुरुदेव आहेत, भृगु ऋषींसारखे महात्मे आहेत, नमस्कार केला. गुरुदेव आपल्या पायाला जखम तर नाही झाली ना, एवढ्या जोरात लात मारली म्हणजे कदाचित माझी पासली तुटून तुमच्या पायाला लागली असेल ना. असावं थोडंसं मातृभाषा पण. बरं लक्ष्मी मातेला राग आलाय, तिने विचार केलाय, आता मला वाटलं होतं की याचा पायच तोडून टाकतील, पण उलटा नमस्कार. माता भगिनींना खरंच साष्टांग दंडवत. भले चुकून माकून कळत न कळत आपल्या पतींचा अपमान घरामध्ये करतील, पण त्रयस्थ व्यक्तीने जर आपल्या पतीचा अपमान केला ना का पार झिंज्या धरायला पण तयार होतील. हा चांगला गुण आहे त्यांच्याकडे, मग तो पती कसाही असू द्या. पण पतींचा अपमान दुसऱ्या कोणी केलेला सहन होत नाही. आणि मग आपल्या पतींनी त्यांना शिक्षा दिली नाही म्हणून ही लक्ष्मी माता रागावली आणि करवीर पीठामध्ये आली, ज्याला आता कोल्हापूर असं म्हटलं जाते. दुसरी एक आख्यायिका अशी सांगितली जाते, पद्मपुराण नावाचं एक पुराण आहे, ज्या पुराणामध्ये 55,000 श्लोक आहेत. 55,000 श्लोक म्हणजे आपण समजून जाऊ शकतो सर, आपल्या बस की बात नाही आहे ते. बरं मग त्याच्यातलं काही सार काढलंय आणि पंढरी महात्म्य अर्थात पांडुरंग महात्म्य नावाचा एक छोटासा ग्रंथ 10 अध्यायांचा आपण मागं वाचलेला आहे तो. ह्यामध्ये अशी एक कथा सांगितली जाते का ज्या वेळेला भगवंत त्या वैकुंठधामामध्ये होते आणि तिथं त्यांचं दर्शन घेण्याकरिता इंद्रदेवांची पत्नी, जिला इंद्राणी किंवा सची असंही म्हटलं जातं, जसे इंद्राला 1000 डोळे आहेत तसे तिलाही 1000 डोळे आहेत, सहस्र नेत्रांची ललना असा तिचा उल्लेख केलेला आहे. भगवंताच्या दर्शनाला आलेली आहे आणि भगवंताकडे एक इच्छा व्यक्त करतात, देवा मला तुमच्या मांडीवर बसायचं आहे. देवाने सांगितलं ठीक आहे तुझी इच्छा आहे ना, भक्तांची इच्छा मी पुरी करत असतो, पण लगेच नाही. हां आपल्याला वाटतं लगेच झाली पाहिजे. सकाळी किंवा संध्याकाळी अगरबत्ती ओवाळावी, धूप नवे आरती ओवाळणी, लगेच फोटोतून देवाने निघावं ना, असं बोल लेकरा काय पाहिजे. असं थोडंच असतं का. तपश्चर्या जीवनामध्ये घडायला हवी. भगवंत सांगतात 60,000 वर्ष तपश्चर्या कर आणि 60,000 वर्षाची तपश्चर्या पूर्ण झाली का मी द्वापार युगामध्ये कृष्णाच्या अवतारामध्ये येईन आणि तू राधिका होशील, त्यावेळेला तुला मांडीवर घेईन. तिनेही मागचा पुढचा विचार केला नाही, गेली सरळ तडक तपश्चर्या करायला. 60,000 वर्षाचा कालावधी लोटल्यानंतर भगवान श्रीकृष्णाच्या अवतारामध्ये अवतीर्ण झालेले आहेत आणि तीच शची आता राधिका झालेली आहे. रुक्मिणी माता घरामध्ये असताना
आता वास्तविक तो जगाचे डोळे झाकू शकतो, तो काय रुक्मिणी मातेची नजर बंद नाही करू शकत. पण निमित्त हवं होतं त्यांना, निमित्त असावं. कधी कधी फार गमतीनं बाबा म्हणायचे, वैतागलीला माणूस लवकर परमार्थाला लागतो. सगळ्या सोयीसुविधा असल्या ना का तो विचार फार करतो, आज जाऊ, उद्या करू, परवा करू. पण थोडासा वैतागला ना तर बस झाला, काहीच नाही यांच्यामध्ये. जावई असतात आमच्या ज्ञानेश्वर महाराज, वैतागला करतो बस झाला, किती केला तरी काहीच फायदा नाही, मस्तपैकी देवनाम घेऊ आपण. अशी अवस्था होते कधी कधी. बरं ठीक आहे, ही रुक्मिणी माता, आता हिला रागानं जर आपण कुठेतरी पाठवली का आपणही या ऐश्वर्याचा त्याग करून हिला शोधण्याचं निमित्त करून आपल्यालाही जाता येईल. म्हणून भगवंताची ही सगळी रचना आहे. भगवंतानी त्या रुक्मिणी मातेच्या समोरच या राधिकेला मांडीवर बसवली. आता मला सांगा, कुठली माता भगिनी सहन करेल? आणि करूच नाही. आपल्या डोळ्यासमोर जर तो परस्त्रीला मांडीवर घेतो तर आपल्या नंतर काय करत असेल, जा मला तुझा तोंड पण नाही बघायचं अशी म्हटली ती, आणि सरळ रागाने निघाली. रागाने निघाल्यानंतर अगोदर ती करवीर पीठामध्ये किंवा कोल्हापूर क्षेत्रामध्ये पोचली. तिने विचार केला इथं बसावं, पण नाही, इथे सहज येता येतं, इथं असं घनदाट जंगल नाही, मी लवकर सापडली नाही पाहिजे. म्हणून तिने विचार केला. तिथूनही ती निघाली. फिरत 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 पंढरपूरमध्ये असलेलं जे दिंडीरवन नावाचं जे स्थान आहे, घनघोर असं तिथे जंगल होतं, सूर्याची किरणंही तिथे पोचत नव्हती. अशा दिंडीरवनामध्ये तीच रुक्मिणी माता, तीच लक्ष्मी माता या ठिकाणी रागाने आलेली आणि भगवंतांची तपश्चर्या करत बसलेली आहे. भगवंताने हे बरोबर माहीत होतं. ते द्वारकेला गेले, गोपालांना घेतले सगळ्यांना, आणि मग तिथून दिगंबर अवस्थेमध्ये बालवेशामध्ये पंढरपुरामध्ये आलेले त्या दिंडीरवनामध्ये त्या रुक्मिणी मातेची तपश्चर्या पाहिली आणि मग भगवंत पंढरपुरामध्ये तिथेच राहिले. बरं चला, या दोन आख्यायिका सांगितल्या, ऐकल्या आपण. ही मैया रागाने कशी कोल्हापूरला आली, हीच जगन्माता. आणखी एका ठिकाणी असं वर्णन आले का भगवान विष्णूंनी स्वतः वाराणसी आणि कोल्हापूर करवीरपीठ हे दोन्ही आपल्या हातानं त्या लक्ष्मी मातेची स्थापना केलेली आहे. म्हणजे त्या वाराणसीमध्ये असलेली ती अन्नपूर्णा माता आणि इकडे कोल्हापूरमध्ये असलेली लक्ष्मी माता, याच्यामध्येही फरक नाही. कोल्हापूरला जर आपण कधी जात असाल तर 2 तारखा सांगतोय त्या ध्यानात ठेवायच्या. असंही जाणं होतंच ना आपलं. 9 नोव्हेंबर ते 12 नोव्हेंबर किंवा 31 जानेवारी ते 2 फेब्रुवारी. काय बरं विशेष असं आहे, अहो ते मंदिर एवढं विशाल आहे. कोल्हापूरच्या मंदिराची एक विशेषता आहे, अगणित खांब त्या मंदिरामध्ये आहेत. वालुकामय पाषाणाची मूर्ती आहे, चतुर्भुज स्वरूपामधली मैयाची मूर्ती आहे त्या ठिकाणी. पश्चिम दिशेला त्याचं महाद्वार आहे. वास्तविक पाहता मंदिरं पूर्वाभिमुख असतात, परंतु कोल्हापूरचं मंदिर हे पश्चिमाभिमुख आहे, पश्चिम दिशेला. बरं, तिथे ह्या 4 दिवसामध्ये आणि 3 दिवसामध्ये 9 नोव्हेंबर ते 12 नोव्हेंबर ह्या 4 दिवसात 9, 10, 11, 12 आणि 31 जानेवारी ते 2 फेब्रुवारी 31, 1 आणि 2 अशा दिवसामध्ये सूर्याची किरणं थेट त्या मैयाच्या चरणांपासून तर मुखापर्यंत येतात. आणि मग ते रूप पाहायला काय मजा येते पहा. एवढं भव्य दिव्य मंदिर आणि त्या मंदिरामध्ये सूर्याची किरणं त्याच कालावधीमध्ये न चुकता कशी येत असतील. वास्तुशास्त्राचा एक उत्तम नमुना येतो. या मंदिराची निर्मिती 7व्या शतकामध्ये चालुक्य नावाच्या राजांनी सुरू केली होती आणि 9व्या शतकामध्ये हेमांडपंथी त्या मंदिराचं काम पूर्ण झालेलं आहे. या मंदिराचं काम झाल्यानंतर तिथे भक्तांची गर्दी उसळलेली आहे. आजही तिथं या नवरात्रीचा उत्सव मोठ्या जोमात साजरा केला जातो आहे. कोल्हापूरमध्ये असलेली ही आदिमाया आदिशक्ती लक्ष्मीच्या रूपाने आहे. तुळजापुरामध्ये अंबा भवानीच्या रूपाने आहे. ते तुळजापूरची एक आख्यायिका अशी सांगितली जाते का तुळजापुराच्या त्रेतायुगामधली गोष्ट आहे ती. कर्दम नावाचे ऋषी, अनुभूती नावाची त्यांची पत्नी
मस्तपैकी पर्णकुटी बांधून त्या ठिकाणी त्या मंदाकिनी नदीच्या किनाऱ्यावर राहत होते. कर्मधर्म संयोगाने तरुण अवस्थेमध्येच कर्दमांचा देहत्याग झाला आहे आणि अत्यंत दिसायला अप्सरेसारखी सुंदर असली ती अनुभूती माता आपल्या लहान लेकरांना घेऊन त्या ठिकाणी आपला जीवनक्रम चालवित होती. एके दिवशी अचानक तिथे कुक्कुर नावाचा दैत्य आलाय आणि या कुक्कुराची वक्रदृष्टी त्या मैयावर पडली. मैयानं ह्या आदिमाया आदिशक्तीची धावा केली. आदिमाया प्रकट झाली आणि कुक्कुर नावाच्या दैत्याचा वध केला. आईसाहेब जायला निघाल्यात त्यावेळेला या अनुभूती मातेनं त्यांचे चरण पकडलेत आणि त्यांना सांगितलं, आई जाऊ नका. बरं का बरं, तुझं काम झालं ना, राक्षसाला मारलं ना, आता मला जावं लागेल. परंतु विषय असा आहे का हा कुक्कुर एक दैत्य होता आणि दैत्य किंवा असुर ही व्यक्ती नाहीत, तर ती वृत्ती आहे. या वृत्तीचा नाश झाला पाहिजे आणि असे असंख्य कुक्कुराच्या वृत्तीचे दैत्य इथे येतील आणि प्रत्येक वेळेला मी कशी दावा करायची आणि प्रत्येक वेळेला तुम्ही कशा यायच्या, म्हणून तुम्ही इथे कायमच्या राहा. ह्या तुळजापुरामध्ये मैयाला कायमचं राहावं लागलं आणि पुढं हीच मैया संपूर्ण महाराष्ट्राची कुलदेवता झाली ना, अंबा माता. मातांचा उल्लेख करत असताना शास्त्रकर्त्यांनी 5 माता सांगितल्यात. राजपत्नी, गुरुपत्नी, मित्रपत्नी, तथेवच पत्नी माता, स्वमाता, पंचता, मातरा, स्मृता. पण याच्याही पलीकडं शास्त्राने आम्हाला कोणाकोणाला आई मानावं हे सांगितलं आहे. ज्या पृथ्वीवर आम्ही राहतो, जी धरणी माता आमच्या सगळ्या अपेक्षा पूर्ण करते, अन्न वस्त्र निवारा या सगळ्या गोष्टी तीच पुरवते, आमचा भार सहन करते, आमची मलमूत्र विष्ठा सहन करते, ती भूमाता, तिलाच आपण भारत माता असं म्हणतोय. त्यानंतर ज्या जीवांच्या शरीरामध्ये 33 कोटी देवांचा सहवास आहे अशी गौमाता, आणि ज्या मैयामध्ये स्नान केल्यानं कळत न कळत आमच्या हातून घडलेली पापं धुतली जातात, आम्ही स्वच्छ होतो, ती गंगामाता. त्याही नंतर आपल्या शास्त्रांनी 3 मातांचं वर्णन केलेलं आहे. जी ज्ञानोबारायांनी मगाशी वर्णन केलं ती वागदेवता, विद्येची देवता सरस्वती माता, धनाची देवता लक्ष्मी माता आहे आणि तपश्चर्याची माता ही अंबा माता आहे. 5, 3, 8, 3, 11 या सगळ्या आया जरी असल्या, माता असल्या, तरी एकच आई आपल्या सगळ्यांना जास्त आवडते ना. तुम्ही हो म्हणाला तर नका म्हणू, पण अंतरंगातनं हेच आहे. आणि जी मैया आवडते तिचं नाव आहे लक्ष्मी माता. ही मैया कोणाला आवडणार नाही असं एकतरी कोणी आहे का जगाच्या पाठीवर? सगळ्यांना आवडणार आहे. दादा काठे दादा असतात ना, सगळ्यांना आवडती आई आहे लक्ष्मी माता. कधी कधी गमतीने मी आमच्या माता भगिनींना विनंती करतो, आता परत लगेच येणार आहे ना, मासानाम मार्गशीर्षोहम ऋतूनाम कुसुमाकरा. मार्गशीर्ष महिना हा सगळ्या महिन्यांमध्ये श्रेष्ठ सांगितला जातो. भगवंताने आपल्या विभूती सांगत असताना ती माझीच विभूती आहे असं सांगतात. बरं, मग ह्या मार्गशीर्ष महिन्यामध्ये ह्याच लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्याकरिता 4 गुरुवार किंवा 5 गुरुवार नाही का, अशा रीतीनं आपण त्या लक्ष्मी मातेची पूजा करतोय. मला कधी कधी एकट्यालाच हसायला येतं. छान आवाज दिला देवानी, माईकपेक्षाही जास्त आहे. खरं म्हणजे असं आम्हाला द्यायला पाहिजे होता, पण नाही जमत ते. असं त्यांचंही काम होणं गरजेचं आहे. बरं, आपला विषय असा आहे, मला हसायला काय येतं माहीत आहे का, ही लक्ष्मी माता आहे ना, मला वाटतं आपल्या सगळ्यांना प्रसन्न व्हावी. अरे वा, चांगला बुवा आहे. आमच्यावर लक्ष्मी माता प्रसन्न व्हावी आणि व्हावीच, का होऊ नये, पण तिने फक्त तुम्हाला एक अट घालावी. आता बोलाल कसला बुवा आणून बसवला आहे तुम्ही, तिने अट अशी घालावी, टर्म्स अँड कंडिशन. तुम्ही मला 1 महिनाभर खूप छान पुजलं ना, आता मी तुम्हाला प्रसन्न आहे. 1 महिनाभर मी तुमच्या घरी राहीन, 11 महिने येणार नाही. नाही जमायचं नाही का बाबा. आपल्याला तर 12ही महिने लक्ष्मी माता हवी आहे आणि मग ते 1च महिन्यात पूजन का पटतंय ना. 12ही महिने पूजन घडलं पाहिजे, मला हे सांगायचं आहे. तिथे विशेष पूजन आहे, परंतु 12 महिने. आणि ते लक्ष्मी मैयाची एकटेची पूजन करून नाही चालायचं.
आपण सगळी संसारी माणसं आहोत ना, गृहस्थाश्रमामध्ये. आपल्या लेकीचा विवाह झाल्यानंतर तिला आपण किती दिवस पाहुणे ठेवू शकतोय? 4-8 दिवस, 15 दिवस. नंतर ती लेकच म्हणेल, आई बाबा मी चालली आहे माझ्या घरी. बरं का? मग त्यांचे हाल होत असतील ना. त्यांचा डबा, त्यांच्या बाकीच्या गोष्टी आहेत ते, मग त्यांची काळजी कोण घेणार? मग तिचं मन इकडे लागणार नाही. ती आपल्या घरी जायला निघेल आणि आपण तेच करतोय, तिला पतीपासून वेगळं करतोय. नुसती लक्ष्मी हवी. मग विष्णूंना, म्हणजे शहाणी माणसं असतात ना, ती काय करतात, आपली मुलगी जर इथेच राहावी वाटत असेल ना, मग त्यांनाच एखादा ब्लॉक देतात ना, जावई पण. मग मुलगी जिथे राहिली, जावई पण इथेच राहिले. माफ करा, जीवनातली दिसणारी उदाहरण. याच्यासाठी शास्त्र किंवा पुराणामध्ये जायची गरजच नाही. मग तसंच भगवंताचं अधिष्ठान असेल तर त्या लक्ष्मी मातेला राहावंच लागेल. आता जावई रोज इथेच राहायला लागलं, मग ती कशाला सांगेल मी घरी चाललो? तिचं आता हेच घर झालं आहे. ह्याच्यासाठी श्रीमद भगवद्गीता 18वा अध्याय आणि शेवटचा श्लोक, यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्री विजयभूती ध्रुवा नीतिर्मतिर्मम. जिथे भगवंताचं अधिष्ठान आहे तिथं बाकीच्या गोष्टी सहज आल्यात. मग असं या आदिमाया आदिशक्ती कोल्हापूरपर्यंत आपण आलो. राहिली 2 ठिकाणं. माहूरगड जिथे रेणुका माता आहेत, जमदग्नी ऋषींच्या पत्नी येते, या परशुरामाच्या आई येते. खूप मोठी आख्यायिका आहे, पण आपण थोडंसं स्पर्श करून जातोय त्यांना. रेणुका मातांना 5 मुलं आणि 1 मुलगी असाही उल्लेख आपल्याला पाहायला मिळतोय. भगवान परशुरामांचे 4 भाऊ. जमदग्नी म्हटलं ना, आम्हाला पाठ्यपुस्तकामध्ये धडा होता. ज्याला फार राग येतो ना त्याला जमदग्नीची व्याख्या दिली जाते, त्याला ते विशेषण दिलं जातं. अरे एवढा राग, जमदग्नीचा अवतार आहेस का तू, असं म्हटलं जातं. जमदग्नी खूप रागीट. ह्या जमदग्नीच्या आश्रमामध्ये असलेली त्यांचा मस्तपैकी तो परिवार आहे, छान आनंदाने चाललं आहे. दूरवर अशी गंगा वाहत आहे आणि त्या गंगेतून रोज जल आणण्याकरता माता जात होती, रेणुका माता. एके दिवशी तिथे पाणी आणण्यासाठी गेलेली माता आणि तिने तो जलकुंभ जल घेण्याकरता कुंभ त्या पाण्यामध्ये बुडवला आहे. आणि तेवढ्यात त्यांच्या नजरेस आलं 2 माशांचा खेळ खूप छान रीतीने चालू आहे. वास्तविक एक गंधर्व आणि अप्सरा माशाच्या रूपामध्ये तिथे जलक्रीडा करत होत्या. आणि ती क्रीडा पाहता पाहता मैयांना बरं वाटलं, थोडंसं मनोरंजक वाटलं आणि म्हणून तिथे त्या थांबल्या. आता हे बाबा इकडे वाट पाहतात. बायको गेली पाण्याला, रोज 15 मिनिटात येते, आज अर्धा तास का लागला? त्यांनी योग साधनेनं पाहिलं, अरे ही मस्तपैकी टाईमपास करते तिकडे. त्या माशांची प्रणय क्रीडा पाहते. वास्तविक प्रणय क्रीडा दुसऱ्यांची पाहणं हे फार मोठं पाप आहे आणि म्हणून या पापाचं प्रायश्चित्त घ्यावं लागेल. जमदग्नी वाटच पाहत होते. तडा 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 इकडे तिकडे फिरत होते, जोराने पाय आपटत होते. 4ही मुलं होती, त्यांना बसून ठेवले होते. बघा तुमच्या आईची नाटकं काय आहेत म्हणून. आली ती पाणी घेऊन, मैया आलेली आहे रेणुका माता, आणि पाण्याचा तो मटका ठेवला आहे. आणि तेवढ्या ते रागाने, कुठे होतीस, का टाईम लागला? काय नाही, असंच. खोटी बोलतेस का? माशांची प्रणय क्रीडा पाहिलीस आणि तू ऋषीपत्नी आहेस, तुला हे शोभत नाही. मुलांना सांगितलं गेलंय तुमच्या आईचं मुंडकं उडवा रे. आता मुलं आहेत, मुलांवर संस्कार कुठले होते? मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव. मुंडकं उडवा आईचं. कसे उडवणार? नाही उडवला, शाप दिला, शापामुळे भस्म झालेत. एकाचा नंबर झाला, दुसऱ्याचा, तिसऱ्याचा, चौथ्याचा, 4ही मुलांना भस्म झालेत. आता वाट पाहतात 5वा मुलगा कधी येतो बाहेरून. आणि मग ज्या वेळेला परशुरामजी आलेले आहेत त्यावेळेला ह्या जमदग्नीने त्यांना आज्ञा केली, ही तुझी आई रडत बसली ना, हिने असा घोर अपराध केलेला आहे, शस्त्र उचल आणि त्या आईचं मुंडकं छाटून टाक. परशुरामांनी जराही मागचा पुढचा विचार केला ना, एका फटक्यामध्ये शस्त्र उचललंय, आईचं मुंडकं उडवून टाकलंय. वा, शाबास रे पठ्या, बापाचा मुलगा शोभतोस, असा आज्ञाधारिक मुलगा असावा. परशुरामांना हे माहीत होतं की आपल्या बापाकडे काय सामर्थ्य आहे ते.
आणि मी जर त्यांच्या आज्ञेचं पालन केलं तर ते मला आशीर्वाद देतील, वरदान मागायला सांगतील विठूदादा, आणि मग त्या वरदानामुळं मला हवं ते मागून येईन. त्यांना खात्री होती आणि म्हणून त्यांनी मागचा पुढचा विचार न करता आईचं मुंडकं छाटलंय. वडील खुश झाले, असा पोरगा असावा, बघ तुला काय मागायचं ते माग. मी तर सांगतो ना, परशुरामासारखा भाऊ असावा सगळ्यांना. परशुरामाने काय मागावं बाबांकडनं? चारही भाऊ जिवंत करा आणि आईला जिवंत करा. आपल्यासारखा भाऊ असताना बरा झाला, हिश्श्याच्या वाटेकरीच गेले, चौघांचा हिस्सा एकदम मिळेल एकट्यालाच. माफ करा, असंच चाललंय सध्या. मग भावांविषयी कसं प्रेम, मेलेल्या भावांना जिवंत करायला सांगणारे परशुराम कुठे आणि आपण कुठे? आईचं मुंडकं छाटलंय, परंतु त्या आईला जिवंत करून घेतले. आणि म्हणून ह्या मातापूर ठिकाणी, त्याला मातापूर असं म्हटलं जाते, रेणुका मातेचं फक्त 3.5 फुटाचं मुंडकंच त्या ठिकाणी, शरीर नाही. आईच्या तोंडामध्ये पानाचा विडा आहे आणि हेच तिथे प्रसाद दिलं जातं. चला, अर्धशक्तिपीठ आपल्या जवळ असलं, कळवणचं वणी, ज्या डोंगराला 7 शिखरं आहेत आणि ती शिखरं शिंगासारखी आहेत, आणि म्हणून त्या गडाला सप्तशृंगी गड असं नाव पडलं. शृंग म्हणजे शिंग, बैलाची गायीची शिंग पाहतो ना आपण. मग या ठिकाणी देवीचं अधिष्ठान आहे म्हणून तिला सप्तशृंगी माता किंवा वणीची माता. या मातेचं आणखी एक वैशिष्ट्य असं आहे का, सकाळी जर आपण दर्शन घ्यायला गेलो तर ती मैया आपल्याला बालिकेच्या रूपामध्ये पाहायला मिळते. दुपारच्या सत्रामध्ये गेलो तर एका प्रौढ स्त्रीमध्ये दिसते, आणि संध्याकाळी शेवटच्या वेळेला आम्ही रात्रीच्या वेळेला गेलो तर आपल्याला वृद्ध अवस्थेमध्ये ही मैया दिसते. 18 भुजा त्या मैयाला येते. जशी आपण ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा करतो ना, तशीच पद्धत त्या सप्तशृंगी गडाला प्रदक्षिणा करण्याची आहे. 32 किलोमीटरचा जवळजवळ तो सगळा प्रवास आहे. इथं जाणकार असल्यामुळं अभ्यासपूर्वक बोलावं लागतं महाराजजी. बरं, ह्या नवदुर्गांचा, आता चला, नवदुर्गा 9 स्वरूपामध्ये कशा रीतीनं आहेत आणि त्यांची पूजा कशा रीतीनं करायची. दुर्गा सप्तशतीमध्ये खूप छान वर्णन आलेलं आहे यांचे. प्रथमं शैलपुत्रीच्या, द्वितीयं ब्रह्मचारिणी, तृतीयं माफ करा, तिसरं काय म्हणतात, ती नावं पण अशी आहेत. कोणाला आठवत असेल तर सांगा ना, काय हरकत नाही. परत चला, पहिल्यांदा दिवशी ती कोण आहे? शैलपुत्री, पर्वताची पुत्री आहे. दुसऱ्या दिवसामध्ये ती कोण आहे? ब्रह्मचारिणी आहे. तृतीयम चंद्र घंटेती, आणि चौथ्या अवतारामध्ये, तृतीयमध्ये कोण आहे? ती चंद्रघंटा आहे. आणि चौथ्या अवतारामध्ये तिला कृष्मांडा हे नाव आहे. देवीची 9 रूपं पहा. पहिल्या अवतारामध्ये ती कोण आहे? शैलपुत्री, त्यानंतर ब्रह्मचारिणी, त्यानंतर ही तिसऱ्या अवतारामध्ये कृष्मांडा आहे, माफ करा, चौथ्या अवतारामध्ये कृष्मांडा आहे. आता तो श्लोक आहे थोडासा विसर झाला आहे, कारण ते सतत चिंतनामध्ये नसतं ना. आणि म्हणून पंचमम स्कंद मातेती आणि षष्टम कात्यायनीतेची. 5वं रूप तिचं स्कंद माता आहे, 6वं रूप कात्यायनी आहेत. सप्तमम काल रात्री ती महागौरी, तिचं अष्टमम. 7व्या दिवसाला ती कालरात्री आहे, 8व्या दिवसाला महागौरी आहे. नवमम सिद्धदात्रीच्या नवदुर्गा प्रकृतिता, असा एक श्लोक आहे. 9वा दिवस तिचा सिद्धदात्री. आणि अशा रीतीनं नवदुर्गांचं वर्णन तिथे आलेलं आहे. ते उक्त अन्यत्यानी नामानी ब्रह्मणेव महात्मना, ह्या 9 नावाने तिचं आम्ही स्मरण केलं पाहिजे. वेदांनाही तिचं स्मरण केलं आहे. ते अशा रीतीनं ती 9 रूपं आहेत. जसं श्रीमद भागवत महापुराण आहे, तसंच श्रीमद देवीच्या विषयी एक महापुराण आहे. साम्यता आहे त्याच्यामध्ये. हो, देवी भागवत नावाचा जो ग्रंथ आहे आणि श्रीमद भागवत पुराण,
फारसा काही फरक नाही. फक्त अधिष्ठानाचं जे मूळ स्वरूप इकडे सांगितलं जाते तो परमात्मा पुल्लिंगामध्ये सांगितला जातोय आणि तिकडे मात्र स्त्रीलिंगामध्ये सांगितला जातो. भेद नाहीत. म्हणजे मगाशी सुरुवातीला आपण केलं आहे, प्रत्यक्ष व्यक्ती ही पुल्लिंगामध्ये आणि मग तिचं सावली ही स्त्रीलिंगामध्ये आली. अशा रीतीनं त्यामध्ये भेद नाही. द्वैत मानायचं नाही, अद्वैतच तिला मानायचं आहे. नवरूपामध्ये असलेली ही देवी, श्रीमद देवी भागवतामध्ये ह्या आदिमाया आदिशक्तीची खूप मोठ्या प्रमाणामध्ये वर्णन आली येते. आपण मधु आणि कैटभ नावाचे जे दोन दैत्य ऐकलेले आहेत ना, मधु कैटभ. हे मधु आणि कैटभ भगवान विष्णू क्षीरसागरामध्ये मस्तपैकी निद्रावस्थेमध्ये होते. बराच काळ निद्रावस्थेमध्ये असताना त्यांच्या कानाच्या मळापासून उत्पन्न झालेले मधु आणि कैटभ हे दोन असुर, हे असुर त्या पाण्यामध्येच वावरत असताना खूप मोठे झालेत. त्यांनी पाहिलं, दोघं एकमेकाला विचारतो मधु दादा आपण दोघेच कसे काय रे? तो बोलतो कैटभा आपण दोघेच नसणार. ज्या अर्थी हे जल आहे हे कुठल्या तरी वस्तूवर स्थिर असेल ना, म्हणजे कुठली तरी वस्तू असेल आणि आणखी फार काय आपण पाहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि म्हणून सगळीकडे ते पाण्यामध्ये फिरायला लागलेत. फिरता फिरता ते खूप मोठे झालेत. अरे कैटभा तुला काय दिसतं का रे तिकडे? हो काहीतरी आकृती दिसते. त्याच पाण्यामध्ये कमळाच्या फुलावर बसलेले ब्रह्मदेव त्यांनी पाहिलेत. ब्रह्मदेवाला पाहिल्याबरोबर ते त्यांच्या जवळ गेलेत आणि ब्रह्मदेवाला विचारतात तुम्ही कोण आहात? ब्रह्मदेव सांगतात मी ब्रह्म आहे, विश्वाची निर्मिती करायची आहे मला, मी श्रेष्ठ देवता आहेत. तू श्रेष्ठ आहेस, या कमळाच्या फुलावर बसण्याचा अधिकार तुला आहे ना, मग श्रेष्ठत्व सिद्ध करण्याकरता आमच्याबरोबर मल्लयुद्ध कर, लढाई कर. आणि त्या लढाईत तर तू जिंकलास तर तू श्रेष्ठ. ब्रह्मदेव ओळखतात आपने बस की बात नाही आहे, कोण भांडण करेल यांच्यावर. त्यांनी सांगितलं ठीक आहे पुन्हा कधीतरी बघू, मी सध्या तुमच्याशी युद्ध करण्यास समर्थ नाही. आणि मग ते ब्रह्मदेव लगेच पळत पळत भगवान विष्णूंकडे आलेले आहेत. शेषशय्येवर असलेले भगवान विष्णू गाढ निद्रेमध्ये आहेत. यांना जागं कसं करावं? मग हीच योग निद्रा, ह्या मैयाची स्तुती करतात ब्रह्मदेव. आणि मग त्या योग निद्रेला विनवणी करतात तुम्ही थोडंसं देवापासून बाजूला व्हा ना. तुम्ही बाजूला झालात म्हणजे निद्रा बाजूला झाली का जागृत अवस्था होईल आणि मग ते भगवंत उठतील. आदिमाया आदिशक्तीची खूप स्तुती करतात ब्रह्मदेव आणि ती माया प्रसन्न होते आणि मग सांगते ठीक आहे तुमची जी मनोकामना आहे ती पूर्ण होईल. भगवान विष्णू जागृत होतात आणि त्यावेळेला ब्रह्मदेव झालेली हकीकत सांगतात. तुमच्या कानातून निघालेल्या मळापासून मधु आणि कैटभ नावाचे दोन महादैत्य आहेत ते, आणि ते आता सर्व जगतावर आपलं प्राबल्य सिद्ध करण्याचा विचार करतात ते, आणि ते मला मारण्याकरता धावत येतात. आणि हे सांगताच तिथे हे मधु कैटभ पोचलेत. त्यांच्या रागाचा पारा आणखी चढला. अरे आम्हाला फसवलंस का तू याच्या आधारावर इकडे पळून आलास, आता तुला मारल्याशिवाय सोडणारच नाही, पण ज्याच्या आधारावर आलास नाही तर त्याला पण मारून टाकू आम्ही. भगवान विष्णूंना ते आवाहन करतात तुमच्याकडे जर ह्याला वाचवण्याचं सामर्थ्य असेल तर माझ्याबरोबर आमच्याबरोबर युद्ध कर. भगवंत सांगतात ठीक आहे हरकत नाही मी युद्ध करतोय. 5000 वर्ष मधूचं आणि कैटभाचं भगवंताबरोबर युद्ध सुरू आहे. पण गंमत अशी आहे भगवंत थकलेत. कारण त्याचं असं आहे मधु आणि कैटभ हे एकटे लढायचे भगवंताबरोबर. बरीच वर्षे तो एकटा लढला, तो दमला का दुसरा उठाचा. आपण ते एक रेसलिंग खेळ पाहतो ना त्यामध्ये, आणि हा एकटाच भगवंत विचार करतात मी दमलो नाही हे कसे दमत नाही, ते मस्त दम खायचे. भगवंत म्हणतोय ए थांबा जरा थांबा, हे बरोबर नाही, तुम्ही दोघं जण आहात ना आणि मी एकटाच, मग तुम्ही मस्त दम खाताना मी दमच खात नाही, मग मला पण दम खाऊ द्या. बोलतो ठीक आहे दम खाऊ द्या. आणि त्याच वेळेला भगवंतांनी दम खाण्याकरता त्यांच्याकडनं वेळ मागितली. आदिमाया आदिशक्तीला तिलाही तिची धावा केली. हे काय आहे आदिमाया आदिशक्ती, तुम्ही काय करणी करून ठेवली? तर तिने सांगितलं यांनी माझीच भक्ती केली,
मी प्रसन्न झाली. त्यांनी सांगितलं आम्हाला मरणच नको. पण मी सांगितलं मरण नाही असं होणार नाही, मरावं लागेल. बाकीच्या गोष्टी मागू शकता, कोणाच्या हातून नको, कधी नको, कोणत्या आशाशास्त्राला नको ते मागू शकताय. बरं मग हेही हुशार होते. आणखी मरण मागा. कसं मरण? तर त्यांनी इच्छा मरण मागितलं आहे. चला मरू आम्ही, पण आमची इच्छा होईल तेव्हाच मरायचं. मैया त्यांना तथास्तु म्हटली. हो इच्छा असेल तेव्हा मरा, पण मरणार आहात ना, प्रश्नच नाही. मग त्यामुळं त्यांनी विचार केला आपल्याला इच्छा मरण आहे, आता कोणाला घाबरण्याची गरजच नाही ना, आपली इच्छा होईल तेव्हाच मरणार आहोत. आणि म्हणून भगवंताला ही गोष्ट समजली गेली. भगवंत सांगतात आदिमया आदिशक्ती तू काय केलंस? इच्छा मरण म्हणजे श्रीमद देवी भागवतामध्ये खूप वर्णन आले आहेत. माणूस पार मराला टाकला ना, रोगाने जर्जर झाला ना, तरी त्याला मरावंसं वाटत नाही. माफ करा. आणि ताकद अंगात असेल तर तेव्हा वाटणारच नाही. कितीही संकट येऊ पण मरावं असं कोणाला वाटत नाही. तो म्हणतो देवा हे रोग घालव पण मला जिवंत ठेव. मरावं असं कोणालाच वाटत नाही. मग हे मरतील कसे? आता मीच काहीतरी युक्ती शोधते. आणि आदिमयाने आदिशक्तीनं यांना मोहित करण्याचा विचार केला आहे. आणि हे जर मोहित झाले तर तुम्ही तुमचं कार्य सिद्ध करा. भगवंतांनी पुन्हा त्यांना आवाज दिला आहे, या लढाईला बढतो तुमच्याबरोबर. लढाई केली. पुन्हा 5000 वर्षे त्यांच्यावर लढाई केली. आता देव बोलतो मी थकलो रे गड्यांनो. आणि त्या वेळामध्ये हीच मैया अवतीर्ण झाली. एक खूप छान सुंदर असं रूप तिने धारण केलं आहे. आणि त्यामुळं ह्या मधु आणि कैटवाला कामवासना झालीत, त्यांचं लक्ष तिच्याकडे गेलं आहे. आता त्यांना माहीत आहे दमलेलं आहे, आपल्याला काहीच करू शकत नाही. आणि तिच्याकडे ते आकर्षित झालेले आहेत. तेवढ्यात भगवंतांनी संधी साधली, आता आपलं काम करता येईल. भगवंतांनी त्या दोघांना नमस्कार केला. अरे मधु कैटवा, काय तुमचं युद्ध प्रावीण्य ना, मी देवादी देव असून मी थकतो, तुम्ही थकतच नाही. मी तुमच्या युद्धकलेवर प्रसन्न झालो आहे, वरदान मागा. आता ती स्त्री आहे, तिच्यासमोर कॉलर टाईट करायची आहे. असंच असतं नाही का, कामातुरम न भयम न लज्जा. मोठ्या पदावर गेला ना तरी माणूस असा तिथे गुरफटला जातो ना. ते विचार करतात ह्या सुंदर स्त्रीसमोर आम्ही जर याच्याकडे मागितलं काही तर तो आमचा अपमान होईल, आम्ही का भिकारी आहोत का? आणि म्हणून आपलं श्रेष्ठत्व दाखवण्याकरता ही मैयाची सगळी कृपा आहे. मैयाने अशा काही गोष्टी केलेल्या आहेत का ज्यामुळं अशा दैत्यांचा विनाश करता आला. त्यांनी विचार केला, त्यांच्या बुद्धीला मैयाने पलटवलं. आणि ते विचार करतात अरे जिंकलाय कोण? आम्ही. मोठे कोण? आम्ही. आणि छोटा सांगतो तुम पाहिजे ते माग. असं कसं शक्य आहे? उलट जिंकल्या तसंच असतं ना, जिंकल्याकडनं पार्टी मिळते ना. धूमधडाका. हारलेला कशाला पार्टी देईल? आणि हारल्याने सांगावं ते जिंकलेल्याला मी तुला कुठला मंत्रिपद देऊ म्हणून. थोडासा मनोरंजनाचा विषय नाही का? बरं मग हारलेल्यांनी मागावं. आणि तू हारलास ना, आम्ही जिंकलोय, आमच्याकडनं माग. आणि मग देवाने तीच संधी मैयानं त्यांना कटाक्षाने तिरप्या नजरेने सांगितलं अरे आता सांग त्यांच्याकडनं माग, काय मागायचं ते. आणि भगवंत सांगतात तुम्ही आता मला वरदान देताय ना, मग एक काम करा, तुमचा मृत्यू माझ्या हातून व्हावा असं. आता यांची टूप पेटली, आमचा मृत्यू तुझ्या हातून. पण परत जागेवर आलेत. देवा ठीक आहे, आम्ही तुला वरदान दिलं, आम्ही खोटं बोलणार नाही. पण तू तर कधीच खोटं बोलत नाही. पण आम्ही तुला वरदान मागायच्या अगोदर तू बोलला होतास ना का तुम्हाला काय ते मागा, तू पण वरदान दिलं आम्हाला. मग त्याने आणखी डोकं चालवलं. त्यांना सगळीकडे पाणीच दिसतंय ना. मग आम्हाला पाणी नसेल त्या जागेवर मार. त्यांना कुठं माहीत आहे चतुरा तू शिरोमणी, गुण लावण्याची कानी, मुकुट सकळामणी, धन्य तुची विठोबा. तर असा चतुरांचा चतुर आहे. आणि मग त्याने सांगितलं पाणी नसेल त्या ठिकाणी मारायचं ना, हरकत नाही, मारेन. भगवंतानी आपले दोन्ही पाय, हा कमरेचा भाग, या जांगा पाण्याच्या वरती उचलल्यात. 4-4 कोसांचं यांचं शरीर होतं. देवी भागवतामध्ये पहा बरं, मी देवी भागवताचा पुरावा देतो आहे, बाकीच्या ठिकाणी नाही का. नाही, सप्तशतीमध्ये पण आहे, पण देवी भागवत खूप मोठा असा ग्रंथ आहे, तिथे विस्तारित आहे. आणि मग तिथे हा उल्लेख आलेला आहे का 4 कोसांची शरीरं त्यांची, त्या मधु आणि कैटवाची देवानी जांगा पसरल्यात आणि ते पाण्याच्या वरती दाखवल्यात. आणि मग त्यानं विचारतात बघा नीट डोळे उघडून, इथं पाणी आहे का?
देवा फसवलंच रे, आम्हाला फसवलंच. अशा रीतीनं या आदिमाया आदिशक्तीची कृपा झाली, म्हणूनच मधु आणि कैटभासारख्याला मारता आलं. हयग्रीव नावाचा एक दैत्य होऊन गेला, त्याचीही कथा खूप मोठी आहे. आपण आपली वेळही सांभाळली पाहिजे. थोडासा उशीर झाला होता, 10 मिनटं मीही उशीर आलो होतो. 6 ते 7 आपली नियोजित वेळ असेल, पण मीच 6ला आलो, 6:15, 10ला आलो, 6:15 झाले आणि आपली सेवा. बरं, अशा वेळेला वेळ कुठे जातो समजतच नाही ना. आपल्याला वाटतं आताच सुरुवात केली, असंच असतं. पण वेळेची बंधनं चांगल्या कार्यालाच असतात. बाकीच्या कार्याला अख्ख्या रात्रभर चालेल नाही का महाराजचे. बंद केलेले कार्यक्रम कोणीतरी येऊन सांगा बजाव आणि मी बघून घेईन, तिकडे फोन मी करेन, कोण अडवणार आहे. पण इथे मात्र वेळ पाळली पाहिजे, त्याच्याबद्दल दुमत नाही. पण 5-10 मिनिटांच्या वेळेचं तेवढंही मनावर घेऊ नये. आदिमाया आदिशक्ती जगन्माता आहे. जरी ती ह्या स्वरूपात असली तरी मात्र आम्हाला आता तिची सेवा स्त्री रूपामध्येच करायची आहे. थोडंसं मी वेगळं म्हणतो आहे, कदाचित लहान तोंडी मोठा घास होईल, पण उगाचच कुठेही कोणाचं अनुकरण करायचं, जर अभ्यास केला तर आपल्याला तेही पटेल. आम्ही पांडुरंग परमात्मा हा एकमेव दैवत मानतो आणि तोच खऱ्या अर्थाने आमच्या कुळेचं दैवत. विठ्ठल कुळीचे दैवत, विठ्ठल वित्त गोत चित्त, असे आपण त्याचं वर्णन ऐकलं आहे. किंवा तोच आमचा विठाई कान्हाई तोच आहे, तोच जगदंबा. तरी पण शास्त्रांनी वर्णन केल्याप्रमाणे देव पंचायतन आहेत आणि ह्या देवपंचायतनामध्ये श्री गणेश हे ब्रह्मस्वरूप आहेत आणि त्यानंतर शिवजी आहेत, विष्णूजी आहेत, सूर्यनारायण आहेत आणि ही आदिमाया आदिशक्ती आहे. देव पंचायतन आहेत. 5 संप्रदाय आपल्याला पाहायला मिळतील. गणेशांची भक्ती करणारे तेच, गणपती आहेत, शिवांना मानणारे शैव आहेत, विष्णूंना मानणारे वैष्णव आहेत, सूर्याची आराधना करणारे ते सौर आहेत आणि शक्तीची उपासना करणारे हे शाक्त आहेत. मग ज्या स्वरूपामध्ये देव आता आहेत त्या स्त्री स्वरूपामध्ये, तर आम्हाला स्त्री स्वरूपामध्ये त्यांची पूजा करायला अडचण कसली, कशी बरं ती व्याभिचार भक्ती कशी घडेल महाराज, बागुळ महाराज. कोणीतरी म्हणावं आणि आम्ही त्यांच्या मागं का मान खाली घालून मेंढरासारखं जावं. जर शास्त्रांनी वर्णन केले देव एकच आहे, त्याचा विस्तार सगळा आहे, मग त्याला कुठल्याही स्वरूपामध्ये आम्ही जर त्याला भजलो तर जाणार तिथेच आहे ना. कुठल्याही नदीला कुठलाही ओहोळ मिळाला तर जाणार समुद्राला भेटालाच. मग आम्ही त्याला स्त्री रूपामध्ये भजवत, त्याला संत रूपामध्ये भजवत, त्याला मानव रूपामध्ये भजवत का त्याला पशु रूपामध्ये भजवत, पोचणार तिथेच आहे ना. ह्याला पुरावा म्हणून द्यायचं ठरलं तर प्रत्येक वाराचे वेगळे अभंग संतांनी लिहिलेच नसते. मंगळवारचे अभंग वेगळे आहेत, शनिवारचे वेगळे आहेत, शुक्रवारचे वेगळे, सोमवारचे, बुधवारचे, गुरुवारचे वेगळे वेगळे अभंग आहेत. म्हणजे देवतांनी जी रूपं धारण केलीत ती सगळी पूजनीयच आहेत. ते 10 अवतार जर आम्ही मान्य करतोय, श्रीमद भगवद्गीतेचा विचार करू पाहू गेलो तर बीजम माम सर्वभूतानाम वृद्धी पार्था सनातनम बुद्धी बुद्धिमतामस्मी तेज तेजस्वी नामहम. सगळ्याचं बीज मी आहे ना. एका ठिकाणी भगवंत स्पष्टपणे म्हणतो मी सगळ्यांचा बाबा आहे, सगळ्यांची आई आहे, सगळ्यांना धारण करणार आहे आणि त्या बाबांचा बाबा आजोबा पण मीच आहे ना. पिताहमस्य जगतो माता धाता पितामह वेद्यम पवित्र ओंकारम रुकसाम यजुरेवच. मी पिता आहे, पिताह मत्स्य जगतो, जगाचा बाप आहे, माता धाता आईही मीच आहे, धारण करणाराही मीच आहे आणि त्यानंतर पितामह म्हणजे आजोबाही मीच आहे. वेद्यम पवित्र ओंकारम, ज्ञानोबारांनी सुरुवात सांगितलं ना, जे सगळ्या मंत्रांचं बीज आहे ओंकार आहे. 7 कोटी मंत्र जिथून उत्पन्न झालेत तेच ओंकार स्वरूप आहे आणि ह्या ओंकारापासूनच मग सगळ्याची निर्मिती. आपण हे सगळं श्रुत आहोत, सगळे ज्ञान्यांच्या पंक्तीमध्ये बसणारी मंडळी आहोत. ज्ञानोबारायांनी म्हणूनच त्याचं वर्णन केलं ना, ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या, ज्यांना वेदांनी प्रतिपादित केलं, वेदांनी ज्यांचा जय जयकार केला आहे असं ओंकार स्वरूप भगवंत सांगतात मीच आहे ना.
वेद्यम पवित्र ओंकारम ऋक साम यजुरेवच. ऋग्वेद सामवेद यजुर्वेदी मीच आहे. अथर्ववेद फार नंतर आलाय. मुळात 3 वेद आहेत ते. बऱ्याच ठिकाणी याची वर्णन आले श्रीमद भगवद्गीतेमध्ये. ज्ञानोबारायांनी आणखी स्पष्ट करून सांगितलंय का बीजची झाले तरू अथवा भांगाराची अलंकारू तैसा मज एकाचा विस्तारू ते हे जग. जसं एकाच बीपासून एक मोठा विशाल असा वृक्ष तयार होतो. त्या वृक्षाला अनेक फळं येतात आणि एका फळामध्ये असंख्य बिया असतात. मग ते माझंच स्वरूप आहे, फक्त हा विस्तार आहे. सोनं नावाचा एक धातू आहे. मग किती बरं अलंकार त्याचे होतात, कानात, नाकात, गळ्यात, हातात, पायात पण घालायला लागली लोक. बरं, अशा रीतीनं अनेक अलंकार त्याचं करता येतात. परंतु मूळ काय आहे, सोनं नावाचा धातू. तसाच तो आद्य असलेला परमात्मा, मग त्याला तुम्ही आई जगज्जननीच्या रूपामध्ये जरी त्याचं भजन केलं, पूजन केलं तरीही त्याची कृपा होणार आहे. संतांच्या रूपानं भजन केलं तरीही कृपा होणार आहे. देव माणसांमध्ये पाहिलं, ज्ञानोबारायांनी अजून पुढे विस्तार केला. पुढे सांगितलं, जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत. मग इथं आमची व्याभिचार शक्ती आली कुठं? व्याभिचार भक्ती आम्ही जिला नाव दिलं आहे म्हणून एकाने द्यावं आणि दुसऱ्याने अनुकरण करावं, मला या गोष्टी नाही पटत. कारण कुठेही केली तरी जाणारी तिथंच आहे आणि मूळ स्वरूप आम्हाला कळलं ना, तो एकच आहे. आता तो विस्तारित झालेला आहे, त्यांनी अवतार धारण केले आहेत आणि मग सगळ्यांच्या हृदयामध्ये तोच आहे आणि त्याची प्रचिती आली पाहिजे. हे नवविधा भक्तीचा प्रकार याच्याकरता सांगितला जातो आहे. जोपर्यंत आमच्या 9 पायऱ्या पूर्ण होत नाही, आत्मसाक्षात्कार पूर्णत्वातपणे आम्ही तिथपर्यंत पोचत नाही, तोपर्यंत या अधुऱ्या पायऱ्या आहेत आणि तिथं आम्हाला जाता आलं पाहिजे. त्याच्याकरता आमच्या बुद्धीने आम्हाला त्याची ओळख करून द्यायची आहे. एरवी सर्वांच्या हृदय देशी मी अमुका आहे गा ऐशी, जे बुद्धी स्फुरे अहर्निशी ते वस्तुगामी. ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये स्पष्ट वर्णन करतात. सगळ्यांच्या हृदयामध्ये असलेलं परमात्म्याचं स्वरूप आणि तेच आत्मज्ञानाने त्याची प्रचिती यायला पाहिजे. त्याच जीव आत्म्याला ओळखणं पाहिजे. तेच ब्रह्मस्वरूप आहे, तेच ईश्वर स्वरूप आहे, तोच भगवंत आहे, तोच परमात्मा आहे. आणि म्हणूनच आपल्या बुद्धीनं रोज स्फुरण पाहून, बुद्धी स्फुरे अहर्निशी, रोज सकाळ संध्याकाळ आहे आणि मग त्याची आपल्याला स्मरण करता आलं पाहिजे आणि ती भक्ती करायची आहे. जाता जाता शेवटचं वाक्य आहे का, ह्या नवदुर्गा 9 दिवसामध्येच पुजतोय आपण. त्याच्याबद्दलही माझा आक्षेप आहे थोडासा. नवरात्रीमध्ये चैत्रशुद्ध प्रतिपदा आणि मग त्या दशमीपर्यंत किंवा नवमीपर्यंत, पण आम्ही विचार केला का तोच भगवंत ह्या नवदुर्गाच्या रूपाने आयुष्यभर आमच्या आजूबाजूला आहे. सुरुवात आपल्या घरापासून करा. आम्ही ज्या आईच्या पोटी जन्माला आलो आहे ते आई आमच्यासाठी नवदुर्गा आहे. आमच्या घरामध्ये त्याच आईच्या पोटातून जन्माला आलेली बहीण ही आमच्यासाठी त्या नवदुर्गेचं रूप आहे. आमच्या घरामध्ये आमच्या आईच्या पोटातून जन्माला आलेला आमचा भाऊ, त्या भावाची पत्नी हीच आमची नवदुर्गा आहे. ते आमच्या घरामध्ये आमच्या कुळामध्ये जन्माला आलेली आमच्या वडिलांची बहीण, जिला आम्ही आत्या म्हणतोय, तीही नवदुर्गा आहे. जिच्या पोटी जन्माला आलो तिची बहीण मावशी ही नवदुर्गा आहे. ते लग्न झाल्यानंतर आमच्या पोटी जन्माला येईल ती मुलगी ही नवदुर्गा आहे. ते आमची काकांची पत्नी, आमच्या वडिलांच्या भावाची पत्नी ही आमच्यासाठी नवदुर्गा आहेत. अशा रीतीनं आपल्या परिवारामध्येच ह्या नवदुर्गा आहेत. बघा कधी त्याच्याकडे डोळे उघडून. आणि ज्या वेळेला ह्या नवदुर्गांचा आम्ही सन्मान करू, त्यांचा आदर करू, त्यावेळेला या आईला बरं वाटेल. रागाई आईची कृपा आमच्यावर होईल. जमलंच तर पहा, आमच्या शास्त्रांनी स्त्रियांचा सन्मान आणि स्त्रियांचा संरक्षण करणं ही पूर्वीपासून चालत आलेली प्रथा आहे. तिच्यावर प्रसंग आला तर आमचा जीव अगोदर देऊ पण तिचं रक्षण करू. स्वर्गारोहणमध्ये आपण ऐकून आलोत ना पांडवांची परिस्थिती. द्रौपदी मैयाला मध्ये ठेवलेत आणि पुढं आणि मागं हे पती आहेत सांभाळ करण्याकरता. पुढूनही जरी आघात झाला तरी आम्ही अगोदर सामोरं जाऊ, मागूनही एखादा हिंसक प्राणी आला तरी त्याचा सामना मुकाबला आम्ही करू, पण हिला वाचवू. ही आपली संस्कृती आहे. संस्कृती टिकवा, जपवा, बाह्य अंगाने
करा, तुम्ही हौसमौज करा, परंतु अंतरंगामध्ये कधीतरी घुसा. आणि ह्या आजही समाजामध्ये घटना घडत आहेत, म्हणून हे बोलावंसं वाटतं. आता ती वेळ नाही आहे, म्हणून समजणे वाले को इशारा काफी आहे. स्त्रियांवर आपण जर शिवलेला अमृतचा दुसरा अध्याय ऐकला ना, त्यामध्ये सगळी वर्णनं ऐकायला मिळतील. त्या हरिणी येऊन त्या व्याधाला कशा रीतीनं पाप कशी आहेत आणि शेवटचं पाप कोणतं आहे, गर्भधारणा झालेल्या स्त्रीला मारणं हे सगळ्यात मोठं पाप आहे. तिच्या एवढं पापच नाही, तरीही आज मुलाच्या हव्यासापोटी जर त्या स्त्रीचा घात होत असेल तर आम्ही कुठं आहोत हा विचार केला पाहिजे. 22व्या 25व्या 26व्या कितीव्या शतकात जा, परंतु विचारसरणी मात्र आमची अधोगतीकडे चाललेली आहे. या नवदुर्गांना फक्त मूर्तिरूपामध्ये न पाहता त्या जिवंत जागृत आहेत, आमच्याच आजूबाजूला आहेत. आणि म्हणून अशा देवतेला प्रसन्न करण्याकरता आमची कार्य घडली पाहिजेत. असो, फार काय सांगण्यासारखं नाहीच आहे आणि सगळे ज्ञानीच आहेत या ठिकाणी. मीठ सगळ्यांपेक्षा लहान आहे. सगळे या ठिकाणी गुरुस्थानी असलेले ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी. आणि मग एकदा का पुराणांमध्ये घुसलो ना, मग वेळेचं भान राहत नाही. आणि मग ते वेळेचं भान राहिलं नाही, मग गोड पण कडू वाटायला लागतं. ज्ञानोबाऱ्यांनी सांगितले, क्षमा मागायची बाबा. जास्त बोललो असेल तर अनावश्यक शब्द खोडायचा, कमी बोललो असेल तर तुमच्या बुद्धीने इथं बुवानी हे सांगायला पाहिजे होतं. आता तुम्हीच चिंतन करा त्याचं. तरी न्यून्यते पुरते अधिकते सरते करुणी घ्यावे ते तुमचे विनवित असे. आता आमच्या मुखातून जी शब्द निघाली ही वागदेवता आहे ना, हिचं वर्णन करू तेवढं कमी आहे. म्हणून आपण सगळा विस्तार पाहिला. या ओवीला धरूनच आपण ती विद्येची देवता आहे, अभिनव वागविलासिनी, जे चातुर्यार्थ कला कामिनी. ह्या कला दाखवण्यामध्ये तिचं चातुर्य आहे. आणि म्हणूनच मधु आणि कैटबाची कथा सांगितली गेली का इथं चातुर्य आपलेच आहे. जे ते श्री शारदा विश्वमोहिनी, विश्वाला मोहित करणारी आदिमाया आदिशक्ती. आणि तिला आम्ही वंदन केलंच पाहिजे, आमचं कर्तव्यच आहे. या आंब्याचं वर्णन करत असताना दुर्गा सप्तशतीमध्ये जसे दादा बोलले तसे सुरुवात आहे ना, मातेपासून सुरुवात केली. प्रत्येक रूपामध्ये तिला पाहिली गेली. या देवी सर्व भूतेषु मातृरूपेण संस्थिता, नमस्तस्ये 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 नमो नमः. या देवी सर्व भूतेषु शक्ती रूपेण संस्थिता, नमस्तस्ये 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 नमो नमः. या देवी सर्व भूतेषु शांती रूपेण संस्थिता, नमस्तस्ये 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 नमो नमः. या देवी सर्व भूतेषु तृष्णा रूपेण संस्थिता, नमस्तस्ये 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 नमो नमः. या देवी सर्व भूतेषु शुद्धा रूपेण संस्थिता, नमस्तस्ये 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 नमो नमः. दुर्गा सप्तशतीमध्ये खूप छान वर्णन आहेत. प्रत्येक ठिकाणी ही आदिमाया आदिशक्ती आहे. आणि ही जर आपल्या प्रसन्न असेल तर आपण योगमायेच्या संसर्गामध्ये आलेली मंडळी आता त्या महामायेमध्ये अडकणार नाहीत. योगमाया म्हणजेच भगवंताचं अधिष्ठान आहे, परंतु ती महामाया असं आवरण घालते आणि असलेल्या भगवंताला बालकाच्या रूपानं यशोदामायांनी पाहिलं गेलं. आणि ज्या वेळेला विराट स्वरूप दाखवलं ही बाजूला गेली आणि मग सांगितलं तो परमात्मा मी आहे पण बालक होऊन. पण नंतर या योगमायेच्या प्रभावामुळं ती त्याला बालकच समजायला लागली. आपली गंमत तशीच आहे. या योगमायेचा प्रभाव आपल्यावर महामायेचा प्रभाव आहे. महामाया अशी आहे का देवच नाही, आम्हीच सगळं करतो, आमच्याच सामर्थ्याने सगळं निर्माण करते. आणि जास्त जास्त गरज वाटली तर देवाकडे जावं. असं झालेली सेवा तुमच्या चरणी सुपूर्द करतोय. प्रभू तुम्ही महेशाची अमूर्ती आणि मी दुबळा अर्चितसे भक्ती, म्हणून बोल जरी गंगावती स्वीकाराल तरी. नुसतंच मगाशी सांगल्यापर्यंत जाता जाता विनंती करेन. आणि या ठिकाणी छान उपक्रम आहे, मनोरंजन करावं. मनोरंजन तिकडनंच आलेलं आहे. शोणितपूरचा राजा बाणासूर, त्याची कन्या उषा, भगवंताचा नातू अनिरुद्ध यांचं लग्न झालं आहे. आणि तिच्याबरोबर आलेल्या करवल्या हा विजय असतो त्या लग्नाचा सोहळा म्हणून त्यांनी जे नृत्य केलं आहे. आणि तेच नृत्य नंतर गुजरातमधून सौराष्ट्रामध्ये गेलं आणि त्यालाच लास्य नावाचं नाव आलं. तोच पुढं गरबा झाला आहे आणि त्याला विद्रूप स्वरूप आपण दिलं आहे.
माफ करा, काही गोष्टी उघड बोलू नये, पण नुसताच टच करून तरी गेलो पाहिजे. विद्रूप स्वरूप दिलं आहे आपण त्या गरब्याला. वास्तविक तो आनंदाचा सोहळा होता, विवाहाच्या प्रित्यर्थ. आंध्र प्रदेशामध्ये आपण गेलो ना बाबा, तर तिथं मस्त या नवविधा भक्तीच्या पायऱ्या बनवल्या जातात. आणि तिथे मधोमध जसा आपण तो दिवा लावतो नाही का, लांबन दिवा, तो लांबन दिवाच म्हणतात ना देवीच्या उत्सवामध्ये, त्या घटामध्ये तो दिवा ठेवला जातो. त्याला बोमाई कोलू असं म्हणतात. हा बोमाई कोळू, त्याचं दर्शन घ्यायचं. त्या ज्योती स्वरूप देवीचं स्मरण त्या ठिकाणी, मूर्ती वगैरे नसते, ज्योती स्वरूप आहे आंध्र प्रदेशामध्ये. हाच प्रकार नवरात्राचा गुजरातमध्ये गेलो, याच्यामध्ये पंजाबमध्ये गेलो तर जसं आपण 9 धान्य पेरतो ना, तसं तिथं गव्हाची पेरणी केली जाते. आणि गव्हाचे अंकुर जेवढे मोठे होतील ना, तेवढं पीक धान्य कसं होईल यावर्षी, कमी का अधिक, त्या रोपट्यावरनं समजलं जातं. आणि पाया पडायला आलेल्या प्रत्येक माणसाला ते रोपटंच प्रसाद म्हणून दिलं जातं. अनेक ठिकाणी हा नवरात्र उत्सव, हाच उत्सव उत्तर भारतामध्ये पाहायला गेलो तर प्रभू रामचंद्रांनी याच दुर्गामय्याची आराधना केली. आणि त्यांच्याकडनं जी शक्ती मिळाली, जो धनुष्यबाण मिळाला आहे, त्याच्याच जोरावर लंकाधीश रावणाला पराजित केलं आहे, त्याचा वध केला आहे. आणि म्हणून तो विजय उत्सव साजरा केला आहे. आणि म्हणून अख्ख्या उत्तर भारतामध्ये रामलीला या काळामध्ये चालल्या जातात. रामायण चाललं तर रामलीला केल्या जातात. 10व्या दिवशी त्या रावणाचा वध असतो. हा विजयी उत्सव साजरा, विजयादशमी केली जाते. आणि ह्या देवीचं अधिष्ठान प्रत्येक रूपाने भागवतामध्ये वर्णन आलं आहे. देवाने अगोदर तिला सांगितलं, माझ्या अगोदर तू जा. तिने ऐकलं, माझा फायदा काय, काम झाल्यावर मला विसरतील लोक. नाही, तूच मग नवदुर्गेच्या रूपामध्ये लोक तुझी पूजा करतील. 4 वेळेला तुझाही तो उत्सव साजरा होईल. 4 वेळेला नवरात्र असतात, त्यावेळेला उत्सव साजरा होईल, हेही कमी पडेल. म्हणून गावोगावी प्रत्येक गावाचं संरक्षण करण्याकरता गावदेवीच्या रूपानं लोक तुला स्थापित करतील, तुझी पूजा अर्चा करतील. माझ्यापेक्षाही तुझं स्थान वरचं राहील. आणि म्हणून असे सगळे आशीर्वाद या आदिमाया आदिशक्तीला येईल. प्रत्येक गावाला बाकीचं काय असेल का नाही माहीत नाही, परंतु गावदेवी आहेच ना, हीच गावदेवी. मग तिची नावं वेगळी वेगळी असू शकतील. नवदुर्गा ह्या सुद्धा पूजनाचा विधी आणि तिचा पूजाविधी आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. असो, जसं जसं शक्य असेल तसं आपण अंतःकरणापासून त्या मैयाची सेवा करूया. झालेली सेवा रागाई आईच्या चरणी. आता माझ्यासाठी तर आपणच साक्षात रागाई आई आहात. रुक्मिणी माताच्या स्वरूपामध्ये असलेल्या आपण सगळ्या माता भगिनी आणि पांडुरंगाच्या स्वरूपामध्ये असलेल्या माझा पुरुष वर्ग, या सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि आजची सेवा याच ठिकाणी थांबवतोय. पुंडली कवरधारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, श्री पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. सब संतों की जय, सब पंथों की जय, सब ग्रंथों की जय. अपने अपने माता पिताओं की जय, अपने अपने श्री गुरु की जय. रागाई माता की जय, आदिमाया आदिशक्ती माता की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडली कवरधारी विठ्ठल. तेने वाघयज्ञ तोषावे, तोषोनी मज द्यावे, पसाय दान हे. जय खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो, मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो. विश्वस्वधर्म सूर्य पाहो, जो जय वांछिल तो ते लाभो. प्राणी जात वर्षते सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदी आली. अनवरत भूमंडळी भेट तुतया भूता. चला कल्पतरुचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव. बोल दे जे अर्णव पियुषांचे. चंद्र मेजे अलांछन, मार्तंड जे तापहीन. ते सर्वाही सदा सज्जन, सोय रे होतो. किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होऊनी तिन्ही लोकी. भजिजो आदि पुरुखी अखंडित, आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये. दृष्टादृष्ट विजयी होवा विजी. येत म्हणे श्री विश्वेश्वराहो, हा होईल दान पसाओ.
येणेवरी ज्ञानदेव सुखिया झाला, येणेवरी ज्ञानदेव सुखिया झाला, येणेवरी ज्ञानदेव सुखिया झाला. विठ्ठल 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 कुंडली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री भगवान की. हॅलो हॅलो रामकृष्ण हरी. आजचे प्रवचनकार बबन महाराज म्हात्रे. छान प्रवचन झालं आणि गावदेव सेवा मंडळातर्फे त्यांचे आभार